विद्यार्थी मित्रांनो, गे मायभू या कवितेचा अभ्यास करूयात. या कवितेचे कवी आहेत सुरेश भट. कवीचा परिचय पाहूयात. कवी सुरेश भट एक सुप्रसिद्ध कवी, गझलकार. सुरेश भट यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय सामाजिक आशयाच्या कवितातून जाणवते. रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी गझल या रचनाबंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार व प्रसार केला. त्यांच्यामुळे गझल हा प्रकार मराठीत अत्यंत लोकप्रिय झाला. काफला या संपादित संग्रहात त्यांच्या काही निवडक गझलांचा समावेश आहे. कवितेचा आशय थोडक्यात पाहूयात. मातृभूमी आपणाला वाढवते, सर्वांगाने घडवते. आपल्या जीवनात आई इतकेच मातृभूमीला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे मातृभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय नि किती करावे असे कवीला सतत वाटत राहते. प्रस्तुत कवितेत आपल्या अंतःकरणातील मातृभूमीविषयीचा अतीव आदर कवीने अतिशय गौरवपूर्ण रीतीने व्यक्त केला आहे. प्रथम कविता ऐकूयात. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. कवितेचा भावार्थ पाहूयात. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. मायभू म्हणजे मातृभूमी, भारत देश. आरती म्हणजे प्रार्थना. पांग फेडणे म्हणजे उपकार फेडणे, एखाद्या उपकारातून उतराई होणे. आणीन म्हणजे आनेन. कवी या कवितेमध्ये मातृभूमीचे कौतुक करत आहेत, गौरव गात आहेत. आणि मातृभूमीचे गौरवगीत गाताना कवी म्हणतात, हे मातृभूमी, मी तुझे सारे उपकार फेडीन आणि तुझी आरती करण्यासाठी आभाळातील सूर्य, चंद्र आणि सारे तारे पृथ्वीवर आणीन. हे भारत देशा, तुझी तेजो आरती मी गाणार आहे. पुढील कडवं पाहूयात. आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. तान्हा म्हणजे लहान मूल, लहान बाळ. पान्हा म्हणजे आईचं दूध. कवी म्हणत आहेत, हे मातृभूमी, तू माझी माऊली आहेस, आई आहेस. तुझ्या अंगावर खेळणारं अजूनही मी तान्हं लेकरू आहे. माझ्या शब्दांमध्ये तुझा तेजस्वी पान्हा हळूच सोड. तुझ्या मायेच्या दुधाने माझे शब्द माखू देत. आई तुझ्या पुढे ही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला. व्यथा म्हणजे वेदना. जन्माला अर्थ येणे म्हणजे जन्म सार्थकी लागणे, जीवन धन्य होणे. कवी म्हणत आहेत, हे माते, तुझ्यापुढे मी माझी वेदना मांडणार नाही. तुझ्यामुळेच तर माझ्या जन्माला खरा अर्थ प्राप्त झाला आहे. तुझ्यामुळे माझे जीवन कृतार्थ झाले आहे. त्यामुळे मी माझं दुःख तुझ्यापुढे मांडणार नाही. मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. पायधूळ घेणे म्हणजे चरणस्पर्श करणे, पायांना स्पर्श करणे. जराशी म्हणजे थोडीशी. ललाट रेषा म्हणजे नशिबाची रेषा, भाग्य. प्रयाग काशी, काशी म्हणजे वाराणसी, की जे उत्तर प्रदेशामध्ये आहे. येथे गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमाला प्रयाग क्षेत्र असं म्हणतात. कवी म्हणत आहेत, मी जेव्हा तुझ्या चरणांना स्पर्श करतो, तुझी जराशी पायधूळ जेव्हा मी माथ्यावर लावतो,
तेव्हा माझे नशीब जणू काशीचे पवित्र प्रयागक्षेत्र होते आणि माझी भाग्यरेषा पावन होते. माझं नशीब उजळतं. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. गाणी गाणं म्हणणे, कौतुक करणे. वाणी म्हणजे भाषा. हे मातृभूमी, हे माझ्या आई, मी रोज तुझ्या गौरवाची गाणी गाईन. माझी भाषा, माझी वाचा तुझ्या दुधाने भिजून गेली आहे. माझे शब्द तुझ्या दुधाने न्हाऊन निघालेले आहेत. असं इथे कवी मातृभूमीचं कौतुक करत आहेत. मुलांनो, आपल्या जीवनात मातृभूमीला आपल्या आई इतकंच अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. गे मायभू या कवितेत कवी सुरेश भटांनी आपल्या मनात असलेला मातृभूमीविषयीचा नितांत आदर व्यक्त केला आहे. तिचे गौरवगीत गाताना कवी म्हणतात, हे मातृभूमी, तुझी मी आरती सूर्य चंद्र व तारे घेऊन करतो आहे. तुझ्या चरणाशी लीन होऊन मला तुझे पांग फेडायचे आहेत. तू माझी माता आहेस, आई आहेस. मी तुझे लहान मूल आहे आणि माझ्या शब्दांमध्ये तुझ्या पाण्याची शक्ती येऊ दे. तुझ्यामुळे माझा जन्म सार्थकी झालेला आहे. तुझी पायधूळ कपाळी मिरवणे हीच माझ्या भाग्यध्येयाची प्रयाग काशी आहे. तुझ्या दुधात माझी भाषा कालवून मी तुझी गौरवगीते गाणार आहे. मुलांनो, ज्या मातृभूमीवर आपण जन्म घेतो ती मातृभूमी आपल्याला नेहमीच प्रिय असते. भारत देश ही भारतीयांची मातृभूमी आहे. तिचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. मातृभूमी ही आपली दुसरी पवित्र आई असते आणि या मातृभूमीच्या ऋणातून आपण कसे उतराई होऊ, त्यासाठी आपण काय काय करायला हवे, हा एक चिंतनाचा विषय आहे. तुम्हीसुद्धा या विषयावर चिंतन करा आणि आपल्याला या मातृभूमीसाठी काय काय करता येईल ते करून पहा. निश्चितच आपल्याला आपलं देशप्रेम दाखवण्याची संधी यातून मिळेल. कवीने या आपल्या मनातील मातृभूमीवरचा अपार आदर अतिशय ओजस्वी अशा शब्दांमध्ये कवितेत व्यक्त केलेला आहे.